सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयावरतीच माननीय मंत्री छगन भुजबळ हे टीका करत आहेत। याचाच अर्थ त्यांचा सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विरोध आहे। सरकारने जे काही निर्णय घेतलेला आहे किंवा सरकारने जे काही आश्वासन मनोज जरांगे यांना दिलेलं आहे, या आश्वासनाला किंवा या निर्णयालाच छगन भुजबळ यांचा विरोध आहे। सुरुवातीपासूनच त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी माझा पाठिंबा आहे, परंतु मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये। परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा पर्याय हा बंद झालेला आहे, तो क्लोज झालेला आहे। आणि म्हणून मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्याला ओबीसी मधूनच द्यावं लागेल, अशा प्रकारची भूमिका सरकारची देखील आहे। आणि म्हणूनच मनोज जरांगे यांनी केलेली जी मागणी आहे की सरसकट प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र हे मराठा समाजाला देण्यात यावेत, आणि त्याच दृष्टिकोनातून सरकार सर्वे करत आहे, काही नोंदी शोधत आहेत, पण या सगळ्यांना ह्या नोंदी शोधून किंवा प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे। पण ही जी मागणी आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया छगन भुजबळ यांना मान्य नाही, आणि म्हणून सरकारच्या निर्णयावरती ते सातत्याने टीका करत आलेले आहेत। अनेक ठिकाणी त्यांच्या सभाही झाल्या, सभेमध्ये देखील त्यांनी थेट सरकारवर किंवा जे काही मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्यावरती टीका केलेली आहे, किंवा मनोज जरांगे यांच्या मागण्या कशा पद्धतीच्या चुकीच्या आहेत किंवा मनोज जरांगेवरती देखील त्यांनी टीका केलेली आहे। आणि मग हे सुरू असतानाच दुसरीकडे सरकारची भूमिका छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये काय हे देखील ऐकण्याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे। तसं पाहिलं तर अजित पवार यांच्या गटाचे नेते म्हणून छगन भुजबळ आहेत, आणि अजित पवार यांच्या गटाचं देखील म्हणणं असं आहे की छगन भुजबळ जी भूमिका मांडत आहेत ही भूमिका समता परिषदेची आहे किंवा त्यांची ती वैयक्तिक आहे, ती काही अजित पवार गटाची भूमिका नाही आहे। दुसरीकडे हा जो काही गट आहे, हा गट भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झालेला आहे, आणि म्हणून भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस अर्थातच उपमुख्यमंत्री, त्यांचं देखील म्हणणं आहे की छगन भुजबळ हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती टीका करत आहेत, ती भूमिका सरकारची नाही आहे। आणि म्हणून मग लोकांची मागणी अशी आहे की जर छगन भुजबळ अशा प्रकारची टीका करत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, आणि मग राजीनामा घेऊन छगन भुजबळ यांनी सरकारवरती टीका करावी असं देखील म्हटलं जाते। पण छगन भुजबळ हे जे टीका करत आहेत, हे टीका करत असताना छगन भुजबळांची नेमकी भूमिका काय राहिलेली आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। त्यांना हे माहीत आहे की एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळ असेल किंवा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार त्यांच्या गटाचे किंवा देवेंद्र फडणवीस असतील, तर या दोघांची देखील भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका ही छगन भुजबळांच्या अपोजिट आहे। अर्थातच या तिघांनी घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय छगन भुजबळांना मान्य नाहीत, आणि म्हणून त्यांना हे माहीत आहे की आपण मंत्रिमंडळाच्या विरोधामध्ये आहोत किंवा सरकारच्या देखील आपली भूमिका विरोधातली आहे, आणि याचाच परिणाम म्हणून छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असं देखील लोकांचं म्हणणं होतं। पण छगन भुजबळ यांनी 16 नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिलेला आहे असं देखील म्हटलं जाते। ज्या दिवशी अंबडची सभा होती त्याच्या काही दिवसापूर्वीच छगन भुजबळ यांनी राजीनामा त्यांचे जे काही नेते आहेत अजित पवार किंवा जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे, आणि त्यांनी सरकारलाही साथ देऊन टाकलेला आहे तो राजीनामा की माझी जी भूमिका आहे ही माझी भूमिका मंत्रिमंडळाच्या विरोधातली आहे किंवा सरकारच्या विरोधातली आहे, आणि त्याच्यामुळं राजीनामा देऊनच मी हे सगळं करतोय अशी भूमिका छगन भुजबळ यांची राहिलेली आहे। आणि म्हणून छगन भुजबळांचा राजीनामा आज जरी मागितला जात असला तरी छगन भुजबळ यांनी अंबडची जी पहिली सभा होती या सभेच्या पूर्वीच छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं आहे। काही वर्तमानपत्रांनी याच्या बातम्या देखील छापलेल्या होत्या, परंतु ते कन्फर्म होत नव्हतं की नेमकं छगन भुजबळ यांनी राजीनामा दिलेला आहे का। तर छगन भुजबळ यांनी राजीनामा दिलेला आहे असं सांगितलं जातं किंवा हे छगन भुजबळ यांच्या निकटवर्ती यांनीच सांगितलेलं आहे की छगन भुजबळ ज्या सभेला जात आहेत किंवा ज्या सभेला संबोधित करत आहेत या सर्व सभा या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहेत, आणि सरकारच्या भूमिकेशी जर आपलं पटत नसेल तर त्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, आणि म्हणून छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा सरकारकडे सुपूर्द केलेला आहे। आता प्रश्न असा आहे की मग छगन भुजबळ यांचा राजीनामा मंजूर का होत नाही आहे, याच्या पाठीमागे देखील काही ओबीसींच्या मतांचं राजकारण आहे का, तर हे होय। कारण ओबीसीचा टक्का हा जवळपास 50% पुढचा आहे, आणि म्हणून जर छगन भुजबळ राजीनामा देत असतील तर ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप असेल तर यांच्यापासून ओबीसी दूर जाऊ शकतो,
एकीकडे मराठा समाजालाही नाराज करायचं नाही आणि दुसरीकडे ओबीसी समाज देखील आपल्यापासून दूर जाता कामा नये याची काळजी हे सगळं मंत्रिमंडळ घेत आहे. आणि म्हणून कदाचित 16 नोव्हेंबरपासून म्हणजे 16 नोव्हेंबरला दिलेला जो राजीनामा आहे तो राजीनामा अजूनही पेंडिंग आहे, तो स्वीकारला गेलेला नाही. पण छगन भुजबळ जी भूमिका मांडत आहेत या भूमिकेला सरकारचा विरोध आहे का? तर सरकारचाही विरोध असण्याचं कारण नाही, कारण त्यांच्या जर विरोधामध्ये आपण गेलो तर मग येणाऱ्या निवडणुकांचं काय? महत्त्वाचं म्हणजे समजा निवडणुका जर 1-2 वर्षाने पुढे असत्या तर मग काहीतरी हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये घडल्या असत्या किंवा ओबीसी समाज नाराज झाला तरी चालला असता. कारण 2 वर्षापर्यंत याची कोणी आठवण ठेवत नाही. 2 वर्षामध्ये बरंच काही घडतं आणि हा समाज पुन्हा आपल्यासोबत आणता येऊ शकतो याची खात्री सगळ्यांना असू शकते. पण आता नुकत्याच निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका बाकी आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. तर या सगळ्या निवडणुकांमध्ये जर ओबीसी समाज नाराज झाला तर याचा फटका अजित पवार गट, शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजप या सगळ्यांनाच बसू शकतो. आणि म्हणून छगन भुजबळ यांचा राजीनामा यातल्या कुठल्याही एखाद्या नेत्याने ॲक्सेप्ट करा असं भाष्य केलेलं नाही. कारण जे कोणी याला ॲक्सेप्ट करतील त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसू शकतो. आणि म्हणून छगन भुजबळ यांचा राजीनामा जो आहे हा राजीनामा आत्तापर्यंत मंजूर झालेला नाही. अर्थातच छगन भुजबळ जी भूमिका मांडत आहेत ही भूमिका त्यांना पक्क माहिती आहे की आपण सरकारच्या विरोधामध्ये आहेत, आपण मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत, आपल्याला ओबीसींच्या जे काही संविधानिक संरक्षण आहे त्याचं प्रोटेक्शन करायचं आहे. आणि म्हणून त्यांची भूमिका सातत्याने ती राहिलेली आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळ यांनी येणाऱ्या काळामधल्या निवडणुका देखील लक्षात ठेवलेल्या आहेत की आपल्याला जरी पराभवाला सामोरे जावं लागलं असलं तरी आपल्या समाजाच्या हक्क आपल्याला सोडायचे नाही आहेत. आणि म्हणून ते अतिशय टोकाचा लढा लढत आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांना माहीत होतं की आपली ही भूमिका सरकारलाही पटणार नाही किंवा मुख्यमंत्री असतील किंवा 2 उपमुख्यमंत्री असतील यांना कोणालाही आपली भूमिका पटणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी अंबडच्या सभेपूर्वी म्हणजे ओबीसीच्या जी काही आंदोलनं आहेत किंवा ओबीसीचे जे काही सभा आहेत, मोर्चे आहेत, याच्या पूर्वीच त्यांनी राजीनामा देऊन या आंदोलनामध्ये आणि या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. आणि म्हणून हा त्यांचा जो राजीनामा आहे हा राजीनामा खरं तर सरकारनं ॲक्सेप्ट केला असता तर सरकारला ओबीसीच्या रोषाला सामोरे जावं लागलं असतं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये देखील त्यांना फटका बसला असता. आणि म्हणून त्यांचा जो काही राजीनामा आहे हा राजीनामा मंजूर होत नाही आहे. पण छगन भुजबळांनी राजीनामा दिलेला आहे हे मात्र निश्चित आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं. छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकृत केला जातो का? आणि जर स्वीकृत केला तर ओबीसीच्या मतांचा फटका येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि इतर जे काही लोकल निवडणुका आहेत त्याच्यावरती बसू शकतो का? आपल्याला नेमकं काय वाटतं? छगन भुजबळांचा राजीनामा ॲक्सेप्ट केला पाहिजे का? आणि केला तर त्याचे परिणाम काय होतील? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.